हॅलो एव्हरीवन, परत एकदा स्वागत आहे ग्राउंड लेवल पॉडकास्टमध्ये. आज आमचे गेस्ट आहेत माननीय अभयदादा साळुंखे, लातूर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष. त्यांनी आपल्याला त्यांच्याबद्दल काही गोष्टी सांगतील जे की कॉमनली आपल्याला ऐकायच भेटत नाही. लहानपणीच्या गोष्टी, शाळेतल्या गोष्टी, कॉलेजमधल्या गोष्टी, शिक्षणाविषयी सांगतील. सध्या ते काय करत आहेत आज माहीत होणार आहे. तर आपण जाणून घेऊया. सर्वात आधी आपलं लहानपण कुठं गेले? माझं गाव पानचिंचोली. अच्छा. हां. माझा आजोळ निलंगा तालुक्यातलं तगरखेडा. माझा जन्म औराज शहाजानीमध्ये झाला. अच्छा. म्हणजे त्या ठिकाणी तुमचं आणि पूर्ण माझं बालपण ह्या तीनच गावात. तीनच. गाव माझं पानचिंचोली, हां हां. आजोळमुळं तगरखेडा आणि तगरखेडा नावरादी एकच असल्यामुळं हां हां माझं बालपण तिथं इथं. हां हां. आणि राठोडा माझ्या आत्याचं गाव. अच्छा. हां मग तिकडं कधी जायचो. हां. अच्छा. यामुळे आणि तळेगाव तिथं माझे काका राहतात, तिथं कधी जायचो. त्याच्यामुळे ही 5 गावं म्हणजे माझे गाव. हां, 5 गावामध्ये तुमचं फिरणं व्हायचं. बालपण माझं इथं गेलं. आणि बालपण म्हणजे असं लहान मुलं खूप असं नटखट असतात, आगाव असतात. तर तुमचं नेचर कसं होतं लहानपणी? कसे होतात तुम्ही? असं सायलेंट होता का असं डिसेंट पोरगं असते ना, अभ्यासू आपलं आपलं, नटखट होतं? सायलेंटही नव्हतो. हां. थोडा बहुत आगाव म्हणता येईल, पण गैरी नव्हतो. हां हां हां. छान छान. असं लहानपणाची अशी कोणती गोष्ट आठवते का, ते आज पण तुम्ही आठवण करून खूप हसतात? असं काय घडलेलं आहे का, म्हणजे मित्रांसोबत? कोणतीही गोष्ट असं लहानपणी तुमची आठवते असं? माझं आणि माझ्या चुलत भावाचं हां. भांडण झालं होतं. अच्छा. हां. त्याने एका ठिकाणी मला हरणाची टक्कर दाखवू का, हरणाची टक्कर दाखवू का म्हणला. हरणाची टक्कर. हां. हां. आणि असं आम्ही दोघं टक्कर खेळत होतो आणि तो सरकला बाजूला. माझं डोकं आपटला आणि मला इथं कोच पडली. अच्छा. हां. मग मी दगड घेऊन त्याच्या मागं लागलो. हां. तो असं घराभोवती फिरून एका पलंगाखाली जाऊन लपला हां. आणि असं बघत होता. मी हातातल्या दगडानं बरोबर एम धरला, त्याला इथं कोच पडली. दोघांना निशाणी. हां. आणि मग दोघं पट्ट्या बांधून घरी गेलो. हां. त्याची आई आणि माझे वडील, आमची काकी आणि माझे वडील, हां. या दोघांनी आम्हाला बदडलं. दोघं पण पट्टी बांधून आले. पट्टे बांधून आम्ही घरी गेलो. तर आई वडील किंवा घरचे संस्कार तुमच्या मनात काय रजून गेलेत? नाही, माझी आई शिक्षिका. अच्छा. हां. तिचं तिच्या नोकरीवर, तिच्या कामावर प्रचंड श्रद्धा. ते मुलांना खूप जीव लावून शिकवायची. शाळेत जाण्याच्या वेळेबद्दल ती पंक्च्युअल होती. म्हणजे उशीर झाला तर न जेवता जायची, पण शाळेत उशीर करत नव्हती आणि जीव ओतून शिकवायची. ते श्रमसंस्कार, ते वेळेच्या बाबतीतचे नियोजनाचे संस्कार आईचे. माझे वडील वैचारिक. अच्छा. हां. ते पण एका 2-3 वर्षासाठी शिक्षकी पेशा त्यांनीही केलेला, पण पुन्हा शेतीत रमले. त्यांची इच्छा की आपल्या मुलांनी नीतिमान व्हावं, नैतिकचा जपून जगावं. त्या संदर्भाने ते वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे उदाहरणं देऊन आम्हाला सांगायचे. ते संस्कार खोलवर रुजले. छान. अति सुंदर. माझ्या आजी आणि आजोबा यांचं शिक्षण गुरुकुलमध्ये झालेलं त्या काळी, स्वातंत्र्यपूर्व काळात. आणि त्या दोघांनाही भगवद्गीता मुखोद्गत होती. माझे आजोबा बाबाराव पाटील, बालमोहनराव पाटील रेकॉर्डला बाबाराव पाटील म्हणायचे लोक, आणि आजी हिराबाई पाटलीन. त्या दोघांनाही भगवद्गीता मुखोद्गत होती. माझ्या आजीने 1943ला स्वातंत्र्यपूर्व काळात आमच्या गावात पानचिंचोलीमध्ये मुलींची शाळा काढली होती. अरे वा. आत्ता पण आहे ते? ती आत्ताही चालू आहे. ते म्हणजे खूप मोठा योगदान त्यावेळी आहे. ती निजाम सरकारच्या मार्फत होती. अच्छा. स्वातंत्र्यानंतर ती भारत सरकारच्या मार्फत.
म्हणजे तेव्हाच आत्ता पण त्यांचं जे केलेलं कर्तव्य आहे आज पण लोकांना ते फायदा देत आहे. आजही तिथं मुली शिकतात आणि त्या शाळेत दर्जा आहे. तर तुमचं शिक्षण कुठं झालं? शिक्षणाचा प्रवास कसा होता तुमचा? 1ली ते 10वी पानशंचलीत, त्याच्यानंतर 11वी 12वी महात्मा बसवेश्वर, पुन्हा 1 वर्ष निलंग्याला महाराष्ट्र विद्यालयात होतो, पुन्हा 1 वर्ष राजर्षी शाहू महाविद्यालय पर्वती पुणे, आणि पुन्हा दयानंद लॉ कॉलेज, असं झालंय. तर या एज्युकेशन लाईनमध्ये शिक्षणात तुम्हाला सर्वात जास्त असं काय क्रिटिकल वाटत होता, काय अवघड वाटत होता? कुणाकुणाला कोणते सब्जेक्ट येत नसते, कुणाकुणाला तिकडला एन्व्हायरमेंट लवकर सूट होत नसतो, तर तुम्हाला त्या भागामध्ये काय जास्त डिफिकल्ट वाटत होतं तुम्हाला? नाही, मला कधी काही डिफिकल्ट वाटलं नाही हां. आणि कुठं सूट व्हायला अडचण नाही आली नाही. अच्छा. मी जिथं जाईल तिथं सूट होत असतो. हां. 1ली ते 10वी तर मी वर्गात शक्यतो पहिला राहायचो. कमाल आहे. म्हणजे तुम्ही स्मार्ट होता. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये माझा नंबर यावं, मी फ्रंटमध्ये राहावं, स्ट्रगल करावं. नो डाऊट, नो डाऊट. कमाल आहे. कमाल जिद्द होती म्हणजे तुमच्यामध्ये ती. होती का? आहे. कमाल. ते प्रश्न पुढचा आहे. तर शाळा कॉलेजच्या दिवसात काही असं न विसरणारी आठवण सरांसोबतची, मित्रांसोबतची? आतापर्यंत कोणकोणते मित्र आहेत सोबत तुमचे आधीचे? अनेकच मित्र आहेत. शाळेतले तर अनेक सांगता येतील. विनोद कोरे, धनराज दिवे, युसुफ शेख, अनेक मित्र, भरपूर असतील. हंसराज, सुनील, अनेक मित्र आहेत. मी मित्रातच वावरत आलोय, त्याच्यामुळं अन्याय होईल की मी ह्या 4-5 जणांची नावं घेतली आणि त्या 4-5 जणांचे राहिले. भरपूर आहेत. त्यांना इंटरव्ह्यू बघितल्यावर वाईट वाटेल की माझं नाही घेतलं. ते प्रश्न मी विचारणार होतो. हे लोक बघितल्यानंतर बाकीचे पण या गोष्टीचं कारण मी नाही का तुझा मित्र. माझं बोटावर मोजणे इतके मित्र असते तर मी नाव घेतलं. बोटावर मोजण्यापेक्षा कितीतरी अधिक मित्रांचं प्रेम मला मिळालेलं आहे. म्हण पण आहे म्हणजे जगामध्ये सर्वात रिच माणूस तो ज्यांचे सर्वात जास्त मित्र. येस, आणि मी तसा रिच आहे. एक नंबर. बढिया बढिया. तर सर या गोष्टीमध्ये हे सर्व झालं, तुमचं एज्युकेशन झालं, तर क्वालिफिकेशन काय आहेत आत्ताचे तुमचे म्हणजे टोटल? मी प्री लॉ कोर्स जो आहे 5 वर्षाचा, 3ऱ्या वर्षापर्यंत मी शिकलो आणि 3ऱ्या वर्षी मी परीक्षा दिली नाही आणि लॉ माझा अर्धवट राहिला. या सर्वांमध्ये तुमचे स्वप्न काय होते? काय बनायचं होतं तुम्हाला? काय असं स्वतःचं मनात वाटत होतं की तुम्हाला चला हे आई वडिलांचे संस्कार पण तुमच्या सोबत होते, तर यामध्ये एक स्वतःचं तुमचं काय स्वप्न होतं की मला ते बनायचंय? मी आमच्या वडिलांमुळं छत्रपती श्री शिवराय, शंभूराजे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शहीद भगतसिंग, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित पुस्तकं माझ्या शालेय जीवनातच माझ्या वाचण्यात आली. त्याच्यामुळं ठरलं होतं की देशासाठी जगायचं, लोकांसाठी जगायचं. मला वडील समजावून सांगायचे कॉलेज पिरियडमध्ये की अरे आत्ता काही स्वातंत्र्यपूर्व काळ नाही की तू शिक्षण सोडून राजकारणात उडी घ्यावी. तू आधी शिक्षण पूर्ण कर आणि मग राजकारण कर. परंतु ती देशभक्तीचं, लोकांसाठी लढण्याचं माझ्या डोक्यात एवढं खूळ होतं की त्या नादात शिक्षण माझं अर्धवट राहील. बरोबर. ती चूक आहे माझी, पण आता सुधारता येत नाही. अगदी बरोबर. त्या टायमिंगला जर कधी पण म्हणजे आई वडिलांच्या सांगितलेल्या गोष्टी मी ऐकायला पाहिजे होतं, पुन्हा कळतेत की हे आता निघून गेलेलं आहे, त्यावेळेस ऐकलं असतं. माझ्यात पण काही अशा गोष्टी आहेत की आई वडील तेव्हा सांगत होते, तेव्हा केलं नाही, तर आत्ता वाटते की पण आता टाइम नाही आपल्याला, नाही, वेळ निघून गेला. अशा गोष्टी होतात. आणि मी युवा पिढीला, जे कोणी युवक
हा इंटरव्ह्यू बघतील त्यांना विनंती करा, तुमचा सगळ्यात जवळचा मित्र तुमची आई आणि वडील आहे. तुमचे सर्वाधिक हितचिंतक कोणी असेल तर तुमची आई आणि वडील आहेत. त्यांच्यापेक्षा तुमची चिंता करणारं, अंतःकरणातून तुमच्यावर प्रेम करणारं दुसरं कोणी नाही 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 नसतंच. त्याच्यामुळं आई वडील सांगतात ते ऐका. आपला मोठा भाऊ असेल तर मोठा भाऊ काय सांगतो ऐका. मोठी बहीण असेल तर मोठी बहीण काय सांगते ऐका. त्यांचं ऐकणं आणि चांगल्या मित्रपरिवारात बसणं, ज्यांना व्यसनं नाहीत, जे चुकीच्या गोष्टीत नाहीत. एक्झॅक्टली. ज्याला चांगला मित्रपरिवार मिळतो ना, तो खरा नशीबवान. खरंच आहे, खरं आहे ही गोष्ट. म्हणजे सध्याच्या माहोलमध्ये म्हणजे असं आहे की खूप लवकर इफेक्ट होते मुलं, खूप लवकर अट्रॅक्ट होते गोष्टीकडून. नाही, ते वयच असतं. हां, वय असतं. त्या पिरियडमध्ये उर्मी असते की मी येऊ काही करू शकतो, येऊ असं. पण येऊ काहीच होत नसतं जगात. एक्झॅक्टली. मेहनतीला, यशाला शॉर्टकट बिलकुल नाही. तर आणखी असे कोण लोक आहेत ज्यांच्यामुळे तुम्ही समाजकारणामध्ये ठामपणे पाऊल ठेवू शकला? महात्मा गांधीजी, पंडित नेहरू. महात्मा गांधीजी म्हणजे कुणीही, कसलाही तत्ववेत्ता, कसलाही विद्वान गांधीजींचं मोठेपण शब्दात रेखाटू शकत नाही. ज्यांनी कोणी आत्तापर्यंत त्यांच्यावर केलेलं लिखाण आहे ते अपुरंच आहे. त्या शब्दाच्या पलीकडलं म्हणजे अमूल्य. हा अनमोल. आता आपल्याला समाजसेवा, राजकारण करायचं आहे आणि राजकारणामधून लोकांची सेवा करायची आहे. तर तेव्हा तुम्ही तिकडं डिसिजन घेताना कोणकोणते लोक होते तुमच्यासोबत ज्यामुळे तुम्हाला सोपं पडलं या गोष्टी? खूप लोक ह्याच्यातही नाही का. माझी एक मर्यादा आहे. मला खरं तर म्हणजे मला आवड आहे. मी माझ्या मित्रांनी, माझ्या सहकाऱ्यांनी केलेली प्रत्येक गोष्ट लोकांसमोर मांडण्याचा, त्यांचं नाव, त्यांचा मोठेपणा करण्याचा प्रयत्न करत असतो. आता तुम्ही प्रश्न असा विचारला आहे की मी त्याच्यातल्या कोणाचं नाव घेऊ? अच्छा, भरपूर लोक आहेत. हां, अशी कोणती गोष्ट आहे सध्या की जे तुम्हाला कंटिन्युअसली मोटिवेट करत असते की नाही आपल्याला लढायचं आहे? कॉलेज जीवनानंतर जे राजकारण आहे त्याच्यामध्ये प्रामुख्यानं गावाबाहेर, गावातल्या तर मित्रांची मी मोजक्या लोकांची नावं सांगू शकतो, पण गावाबाहेरच्या राजकारणामध्ये माझ्या चळवळीमध्ये डॉक्टर बलभीम पाटील आणि संतोष नागरगोजे ह्या दोघांची खूप साथ लाभली सुरुवातीच्या काळामध्ये. आणि आता तर काँग्रेस आहे, समुद्र आहे. आता जीवाला जीव देणारी हजारो माणसं माझ्यासोबत आहेत. तर या समाजसेवेमध्ये तुम्हाला असे काय काय प्रत्येक दिवशी चॅलेंजेस येतात? काय काय गोष्टी तुम्हाला फेस कराव्या लागतात? कसे कसे लोक तुमच्याकडे येतात? कसली डिमांड घेऊन येतात? तर ते तुम्ही कसं हँडल करता? आणि त्यामधलं काही उदाहरणही सांगा मला की त्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचतील. नाही, त्याच्यामध्ये काय काही लोकांनी ज्यांच्याकडं भ्रष्टाचारातून, सत्तेतून पैसा आला, अमाप पैसा, त्या लोकांनी लोकशाहीची मूळ संकल्पना उद्ध्वस्त करून टाकली आहे. ज्यांनी कोणी लोकशाही पद्धती काढली, महात्मा गांधीजींनी, पंडित नेहरूंनी भारतात लोकशाही राहावी, ती लोकशाही स्थापन व्हावी म्हणून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. आणि ती लोकशाही शब्दाच्या चौकटीत, कायद्याच्या चौकटीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून आपल्यासमोर घालून दिली. सामान्य माणूस पण त्याच्या तळमळीच्या, त्याच्या मेहनतीच्या बळावर राज्यकर्ता होऊ शकतो. ही जी मूळ संकल्पना आहे, त्या संकल्पना पैसा आणि भावनिक मुद्दे
जातीय धार्मिक ध्रुवीकरण या बळावर खिळखिळ करून टाकण्यात आलेलं आहे. आज दुःखाची आणि दुर्दैवाची गोष्ट आहे की महात्मा फुले जसं सांगत होते, धर्म ही आपूची गोळी आहे. बाबासाहेब सांगायचे, शिक्षण वाघिणीचं दूध आहे, पिल तो गुरवरल्याशिवाय राहणार नाही. आणि धर्म ही आपूची गोळी आहे, चाटवलेला गुंगीतच राहील. तसं आज दुर्दैवानं समाजाला ग्लानी आलेली आहे, गुंगीत आहे समाज. जो संघर्ष महात्मा गौतम बुद्धांनी केला, जो संघर्ष महात्मा बसवेश्वरांनी, चक्रधर स्वामींनी, संत ज्ञानेश्वरांनी, संत तुकारामांनी, संत नामदेवांनी, गाडगे बाबा संत तुकडोजीपर्यंत, जो छत्रपती श्री शिवरायांनी जो संघर्ष केला, छत्रपती संभाजी महाराजांनी जो संघर्ष केला, गांधी, नेहरू, टिळक, आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, भगतसिंग ज्या गोष्टीसाठी शहीद झाले, आज किती दुर्दैव मला सांगा. ह्या देशाची चेतना कुठं गेली आहे. अरे ज्या शहीद भगतसिंगांनी ज्या मुद्द्यावर फाशी पत्करली, बलिदान दिलं, तो मुद्दा कोणता होता? उगच पत्करले, उगच फाशी झाली का? कशासाठी बॉम्ब टाकले होता संसदेत? धडधडीत गोष्ट आहे, पण लोक डोळे उघडायला तयार नाही. इंग्रजांनी ह्या स्वातंत्र्य चळवळीत लढणाऱ्या लोकांना जेरबंद करण्यासाठी, ही चळवळ मोडूत काढण्यासाठी पब्लिक सिक्युरिटी ॲक्ट काढला. पब्लिक सिक्युरिटी ॲक्ट. आणि त्याच्यात सरकारला, पोलिसाला अनिर्बंध अधिकार दिले की कुणालाही त्यांनी जेलमध्ये टाकू शकत होते. आणि त्याला जामीन पण मिळणार नाही, अशी तरतूद असणारा तो पब्लिक सिक्युरिटी ॲक्ट इंग्रजांनी आणला. त्याच्या विरोधात गुंगों को सुनाने के लिए धमाके की जरूरत है असं म्हणत शहीद भगतसिंगांनी संसदेत बॉम्ब टाकला. त्याच्यात कुणी बळी गेलं नाही, पण त्यांना तो आवाज, त्या कायद्या पब्लिक सिक्युरिटी ॲक्टच्या विरोधातला लोकांचा उद्रेक संसदेसमोर आणायचा होता, म्हणून त्यांनी बॉम्ब टाकला आणि त्याच विषयात त्यांना फाशी झाली. आज महाराष्ट्र सरकारनं नुकतंच जनसुरक्षा कायदा आणलाय. पब्लिक जन सिक्युरिटी सुरक्षा ॲक्ट कायदा, नाव सुद्धा बदललं नाही. इंग्रजाचाच कायदा जशाच तसा, नाव आणि मधला मसुदा न बदलता फडणवीस सरकारने आणलाय, आपल्या महाराष्ट्रात मंजूर झालाय. तरी राष्ट्रभक्त रस्त्यावर नाहीत, तरी राष्ट्रचेतना ग्लानीमध्ये आहे, राष्ट्रचेतना पेटलेली नाही. हे सगळं पैसा आणि जात धर्म ह्या सगळ्या गोष्टीत एवढं काही समाज विखुरलेला आहे, अडकून गेला आहे की काय आपण करतोय याचं भान, समाजभान विसरलेलं आहे. याचं दुःख वाटतं. तर आत्ता मी येतो दुसऱ्या प्रश्नावर. लोकांबरोबर तुम्ही जे काम केलेले, तुमचे असं कोणता अनुभव आहे ते आत्ता पण तुमच्या लक्षात आहेत? अनेक अनुभव आहेत. एखादा त्याच्यामधला अनुभव खूप आहेत, तरी हे लोकांना माहीत व्हावे की याच्या पाठीमागे जे तुम्ही ग्राउंड लेवल काम करता ते कसे काम असते, काय काय कामं असते, लोक कसं कसं काय काय डिमांड घेऊन येते तुमच्याकडं. बिचारे इनोसंट असतात लोक. माझ्याकडं मोस्टली दवाखाना, कॉलेज, शैक्षणिक, पोलीस स्टेशन, तहसील, पंचायत समिती, घरकुल, संघायोगाच्या पगारी, निराधारांच्या, असे प्रश्न घेऊन येत असतात. आणि एक पद्धत बघा, अन्न सुरक्षा कायद्याच्या माध्यमातून आदरणीय सोनिया गांधी, आदरणीय मनमोहन सिंगांनी कोट्यवधी लोकांना राशनच्या मार्फत मोफत किंवा अंत्योदय 2 रुपये किलो वगैरे
धान्याची सुविधा की काही भारतातला गोरगरिबातला गरीब माणूस अन्न नाही म्हणून उपाशी झोपला नाही पाहिजे म्हणून ती सुरक्षा प्रदान केली. त्यावेळेस तिथे मिळालेला गहू, तिथे मिळालेला तांदूळ, तिथे मिळालेली डाळ, तिथे मिळालेलं तेल, तिथे मिळालेली साखर ही भारत सरकारची होती. समाज कसा बदललाय बघा. आणि आता कोरोना काळात मिळालेला तांदूळ मोदीचा होता. अरे ज्याने कायदा आणला, योजना नाही ती, कायदा आहे. कसलंही सरकार कुणी आलं तरी ते अन्न सुरक्षा कायदा आहे, ती मनमोहन सिंगांनी दिलाय. अच्छा, असं. आता निराधाराची योजना, जे निराधार आहेत, ज्यांना मुलं बाळ नाहीत किंवा अपंग आहेत किंवा ज्यांची मुलं बाळ सांभाळत नाहीत, अशा निराधारांना आधार द्यायसाठी श्रावण बाळ योजना, संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी निराधार योजना या काढून काँग्रेस सरकारनं बळ दिलं. पण ती कधी व्यक्तीचे पैसे म्हणून गणले गेले नाहीत, ते शासनाकडून मिळणारी मानवतेच्या दृष्टीने मिळणारी मदत. आणि लाडकी बहीण जसं काही घरचे काढून देत आहेत खिशातले, ह्याने सोयाबीन विकून देत आहेत, त्यांच्या पगारातून देत आहेत, असं वातावरण येते. मीडिया ताब्यात असल्यामुळं खोट्या गोष्टी पसरवल्या जातात. आयुष्यातील सर्वात कठीण काळ कोणता होता तुमचा? माझा कठीण काळ सुरुवातीपासून आतापर्यंत चालूच आहे. कठीण काळच आहे, स्ट्रगलिंग चालूच आहे कंटिन्यूअसली. कठीण, मला चांगला काळ कसला असतो हेच माहित नाही. तरी आता काँग्रेसमध्ये आल्यापासून आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब, खास करून आदरणीय अमित भैया, धीरज भैया, आदरणीय वैशालीताई आई साहेब, आदरणीय रितेश दादा आमचे, या सगळ्याकडून जे प्रेम मिळालं, राहुल गांधीजी सारख्या एका अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत चिकाटीनं संघर्ष करणाऱ्या आणि कधीही संयम न सोडता क्रोधाला प्रेमाने जिंकण्याची, द्वेषाला प्रेमाने जिंकण्याची उर्मी मानसिकता जी गांधीजीच्या विचारात होती, ती उराशी बाळगून बुद्धाच्या विचाराला समोर ठेवून, छत्रपती शिवरायांच्या विचाराला समोर ठेवून लढणाऱ्या एका लढवया नेत्यासोबत काम करताना गेल्या 5-7 वर्षात मात्र मला माझं जे अंतर्मनाचं फिलिंग आहे ते एकदम हॅपी आहे. अरे वा, कमाल आहे की मी चांगल्या लोकांसोबत काम करतो. अच्छा. आणि यामध्ये सर मी जेव्हा तुमच्याविषयी पाहत होतो, तुमच्या विषयी बघत होतो, तुमचा एक डायलॉग खूप फेमस झाला. खूप फेमस म्हणजे ते ट्रेंडिंगमध्ये आहे सध्याही, तर एकदा म्हणून दाखवा. ते कसं आहे मित्रा, तुमच्या विनंतीला मान देऊन म्हणायला हरकत नाही, पण काय त्याचा लातूर आहे पिल्लू हा विषय असा द्वेषातला येतो. अच्छा. आणि जी गोष्ट ज्या म्हणजे काही कविता वीर रसातल्या असतात, काही कविता करुण रसातल्या असतात, काही कविता प्रेम रसातल्या असतात. बरोबर आहे. तसा हा तो विषय वीर रसातला आहे. अच्छा. आणि त्या तंद्रीपर्यंत पोचल्याशिवाय त्याची त्या डायलॉगची त्या पद्धतीनं फील येत, नॅचरल जी मांडणी आहे ती होत नाही. नॉर्मली ते म्हणलोच की सांगत म्हणण्यातच झालं की तेवढंच समाधान घ्या. छान छान. आणखी आधी आमचे मित्र आहेत चांदभाई म्हणून, कपडेवाले आहेत. आधी दवाखान्यामध्ये होते, नंतर शूजच्या दुकानावर त्यांनी औसा रोडला काम करत होते. तेव्हा तुम्हाला त्यांनी पाहिले होते. तुमच्याकडे जाऊन त्यांनी म्हणले की हे लातूर आहे पिल्लू, सर तुम्हीच आहात ना म्हणलं. त्यावेळेस तुमचं जे नेचर आहे म्हणजे ग्राउंड लेवलला लोकांसोबतचा बिहेवियर, तर ते आज मी जेव्हा येत होतो तुमच्याकडे त्यावेळेस आमचे ते मित्रांनी सांगितलं की तो माणूस असा आहे. तर खांद्यावर हात ठेवून मला बोलला, हो मीच आहे रे. तो म्हणजे असं खुशी सांगत होता की तो माणसाकडे चाललो का तुम्ही, माझंही नाव काढा, माझंही नाव काढा. ते लोकांच्या सलाम. तुमचं ध्येय काय आहे लोकांसाठी, समाजासाठी?
तुम्हाला काय करायचं आहे पुढं आणखी, हे जे तुम्ही स्ट्रगल करता ते लोकांपर्यंत कधीच दिसून आलं नाही, कळालेलं नाहीये. तुमचं ध्येय काय हे हे माहित आहे ना लोकांना कसं लोकांना, कळायचं? माझ्या संघर्षाबद्दल माहिती आहे, हम्म. म्हणून लोकांनी 99,000 मतं दिली. समोरून पैशाचा पाऊस पडत असताना सुद्धा माझ्या संघर्षाची पूर्ती जाणीव लातूर जिल्ह्यातल्या लोकांना आहे. माझं ध्येयच एवढं आहे, मी असं मानतो, या सृष्टीचा, या मानव जातीचा, प्रत्येक जीवाचा निर्माता तो परमपिता परमेश्वर आहे. आणि त्यानं ही सगळी नियमकृती केली आहे. त्या ईश्वराच्या मर्जीशिवाय पान हलत नाही. बरोबर. त्याच्यामुळे इथं जन्मलेल्या प्रत्येक माणसाला, हा मानव जन्म देणारा तो ईश्वर असल्यामुळं तो सर्वांचा परमपिता आहे. आणि कोणत्याही आईवडिलाला, पित्याला, निर्मात्याला आपली 2 मुलं, आपली 4 मुलं आपसात भांडत असलेली पाहत नाही. उलट आपली 4ही मुलं एकमेकाच्या हातात हात घालून आनंदानं खेळतायत, बागडतायत, संघर्ष करतायत, कष्ट करतायत, यश मिळवतायत, एकमेकाच्या सुखदुःखात सहभागी होत आहेत, प्रेमानं जगतायत, हे बघून मन भरून येतं. म्हणून समोर ईश्वराला ठेवायचं. उद्या ह्या जीवनानंतरच्या जीवनामध्ये त्या ईश्वरासमोर गेल्यावर उत्तर द्यायचं आहे. अगदी बरोबर. आणि त्याच्या समोर गेल्यानंतर ताट पाण्यानं उभा टाकता यावं. आणि हे ईश्वरा, तू निर्माण केलेल्या प्रत्येक मानवाला, प्रत्येक जीवाला माझ्या परीनं प्रेम देऊन, माझ्या परीनं आनंद देऊन, त्या प्रत्येकाची माझ्या परीनं सेवा करून आज मी तुझ्या पुढे उभा आहे, न्यायासाठी, आशीर्वादासाठी. असं ताट मानेनं ईश्वरासमोर बोलता यावं, हेच माझं ध्येय आहे. कमाल कमाल. खूप डीप आणि म्हणजे खूप असं विचार करणाऱ्या गोष्टी, असा आन्सर तुम्ही दिलाय. ज्या ग्राउंड लेवलवर काम करणारे लोक माझ्या या पॉडकास्टमध्ये आलेले आहेत. एवढं डीप आन्सर, म्हणजे या आन्सरसाठी थोडंसं तुम्हाला विचार करावा लागेल, असा तुम्ही आन्सर दिलाय. मी कधी विचार करून बोललो? मी जी भावना माझी आहे, मी जे जगतो ते बोललो. मी फ्लुएंटली बोललो ना. आम्हाला समजण्यासाठी त्यावर डीप विचार करावा लागेल नक्की. माणसाच्या. आणि माझी विनंती आहे, प्रत्येकानं करा. तुम्हाला जर ईश्वर संकल्पना मान्य असेल, ह्या जगाची तुमची आमची निर्मिती ईश्वरानं केली आहे, ही संकल्पना मान्य असेल, तर आपण सगळे एका ईश्वराची लेकरं आहोत. एकमेकाचा द्वेष आपण केला तर ते त्या निर्मात्याला, त्या परमपिता परमेश्वराला आवडणार नाही. त्यामुळं शक्यतो अधिकात अधिक प्रेम एकमेकाला द्या, एकमेकाच्या आनंदात आनंद माना, एकमेकाच्या दुःखात सहभागी व्हा. हीच ईश्वराला खुश करण्याचा, ईश्वराची मर्जी संपादन करण्याचा मला वाटतं एकमेव मार्ग आहे. पूजा अर्चा तपश्चर्या ह्याच्यापेक्षा सुद्धा तुम्ही त्याच्या दुसऱ्या लेकरावर प्रेम केलात तर त्याला जास्त आनंद होईल. जेव्हा एज्युकेशन वीक होतो तेव्हा गोष्टी कळण्यासाठी हार्ड होतात. तर तुम्हाला काय मेसेज देऊ वाटते या युथला? इतिहासात, पुराणकथामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे राक्षस होऊन गेले. ईश्वराकडूनच वरदान घेऊन त्याच ईश्वराला आणि ईश्वराने निर्माण केलेल्या सृष्टीला संपवण्याचा आटोकाट त्याने प्रयत्न केला. काही काळ त्यांचं चाललं सुद्धा. असं म्हणतात, रावणाचं राज्य 14 चौकड्याचं होतं. 33 कोटी देवी देवतांना त्याने आपल्या सिंहासनाखाली कैद करून ठेवलं होतं. भगवान शंकराच्या आशीर्वादाने मिळालेल्या शक्तीच्या बळावर थोडे काळ त्याचंही चाललं. सोन्याची लंका झाली. शेवटी अंतिम विजय सत्याचा झाला. ते सोशल मीडियाच्या माध्यमातून, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून, टी व्ही चॅनलच्या माध्यमातून असं काही रुजवलेलं आहे की आज महात्मा फुलेंनी सांगितलेल्या आपूच्या गुंगीत
समाज आहे, विष पसरवलं जातं आहे. मी युवकांना बांधवांना विनंती करतो, कृपया या विषयापासून बाहेर या, माझे हात जोडून विनंती. आणि त्या ईश्वराला ज्याने आपल्याला निर्माण केलं त्याला खुश करण्यासाठी, त्याची मर्जी संपादन करण्याची, त्याच्या नजरेत पास होण्यासाठी आपल्या आईवडिलाची सेवा करा, आपल्या भावाची सेवा करा, आपल्या बहिणीची सेवा करा, आपल्या पत्नीला आनंद द्या. पत्नी सोडण्यात शौर्य नाही, पत्नी सोडून देण्यात राष्ट्रभक्ती नाही. तसं असतं तर अनेक महापुरुषांनी लक्ष्मीनारायणाच्या जोड्यापासून महादेव पार्वतीच्या जोड्यापासून देशाच्या स्वातंत्र्यासाठी जेलमध्ये गेलेले महात्मा गांधी, कस्तुरबा, पंडित नेहरू, कमला नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रमाई, शहाजीराजे, जिजाऊ मासाहेब, छत्रपती श्री शिवराय, महात्मा बसवेश्वर, संत तुकाराम, ह्या सगळ्यांनी सांसारिक जीवन जगलेच नसते. उलट स्त्रीचा आदर, मातेचा सन्मान, पत्नीचा आदर हा आपला धर्म आहे, ही आपली भारतीय संस्कृती आहे. ही किंबहुना ही सर्व धर्माची सुद्धा शिकवण स्त्रीचा आदर, पत्नीचा सन्मान आहे. आणि त्याच्यापासून सगळं सोडून दिलेले लोक आज देशावर राज्य करलेले आहेत. आणि ह्या 4 लोकांनी रचलेल्या षड्यंत्रात, मायाजाळात देश आणि देशातली युवा पिढी फसली. माझी कळकळीची विनंती आहे युवा पिढीला, भावांनो, सावध व्हा, या राष्ट्राला समर्पित व्हा, एकमेकाला हातात हात घालून प्रगती करा. त्या द्वेषपूर्ण भावनेतून बाहेर या. द्वेष कधीच स्वर्गाचा रस्ता होऊ शकत नाही. द्वेषानं स्वर्ग मिळणार नाही, द्वेषानं मुक्ती मिळणार नाही. द्वेषानं फक्त आणि फक्त नरक मिळेल. नरकाची वाट चालू नका. जे हे षड्यंत्र करतायत ते तर नरकात जाणारच आहेत, परंतु त्याचा बळी कळून किंवा न कळून तुम्ही होऊ नका, माझी कळकळीची विनंती. धन्यवाद, धन्यवाद. आणखी हा ग्राउंड लेवल पॉडकास्ट कसा वाटतो? मी माझ्या पॉडकास्टमध्ये आर्टिस्ट लोकांना, एक समाजासाठी काम करणारे पर्सनॅलिटीसारखे जे लोक आहेत त्यांना मी माझ्या प्लॅटफॉर्मवर आणतो. तर हा प्लॅटफॉर्म कसा वाटला सर तुम्हाला? तुमची तळमळ आणि जिद्द चांगली वाटली. चला, बेस्ट लक. थँक्यू. तुमचंच मी यांच्या चॅनलला, ग्राउंड लेवलला सगळ्यांनी सबस्क्राईब करावं अशी विनंती करतो. धन्यवाद.